सद्गुरुनाथ महाराज की जय। यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्यूह संभवं तदा लंबे दयालंबं लंबोदरपदाम्बुजं। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। देवर्षि नारद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय। मंगलमूर्ति मोरया। जय जय राम कृष्ण राजा राम। जय जय राम कृष्ण हरि हरि। जय जय राम कृष्ण हरि हरि। जय जय राम कृष्ण हरि। नवनीत प्रिय नवनीत सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी। नवल विनोद विहारी राम कृष्ण हरि हरि। जय जय राम कृष्ण हरि। हरि जय जय राम कृष्ण हरि। गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकट हारी। जय जय राम कृष्ण हरि हरि। जय जय राम कृष्ण हरि। दुर्वासोनुत 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 दुःख विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हरि राम दुर्जन संगम हरि। जय जय राम कृष्ण हरि हरि। जय जय राम कृष्ण हरि हरि। जय जय राम
शरणागत दीना दीना शरणागत दीना शरणागत दीना दीना शरणागत दीना चरणी रत करुणा दृष्टि निहारी शरणागत दीना चरणी रत करुणा दृष्टि निहारी राम कृष्ण हरि शरणागत दीना चरणी रत करुणा दृष्टि निहारी जय जय राम कृष्ण हरि हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि बालकृष्ण चरणी लक्ष्य लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष्य लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष्य लागो कीर्तन संगे रंगात देह वाहो रे कीर्तन संगे रंगात देह वाहो रे बालकृष्ण चरणी लक्ष्य लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष्य लागो लागो बालकृष्ण स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा हो स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा काम क्रोधादिक जाती निज धाम हो काम क्रोधादिक जाती निज धाम हो बालकृष्ण चरणी लक्ष्य लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष्य लागो लागो बालकृष्ण सारा सार वदविता सद्गुरु राजा सारा सार वदविता सद्गुरु राजा गुरु राजा गुरु राजा गुरु राजा गुरु राजा गुरु राजा गुरु राया गुरु राया हो गुरु राया हो गुरु राया हो गुरु राया सारा सार वदविता सद्गुरु राया हो सारा सार वदविता सद्गुरु राया सारा सार वदविता सद्गुरु राजा मंगल धाम जीवन नर हरि पाया हो मंगल धाम जीवन नर हरि पाया पाया बालकृष्ण चरणी लक्ष्य लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष्य लागो लागो बालकृष्ण सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावू तन्मय होवो नि बलवंत प्रेमे गावू रे तन्मय होवो नि बलवंत प्रेमे गावू गावू बालकृष्ण चरणी लक्ष्य लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष्य लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष्य लागो चरणी लक्ष्य लागो चरणी लक्ष्य राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम
राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय देवर्षि नारद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया सद्गुरुनाथ महाराज की जय जाचा सखा हरी जाचा सखा हरी हरी जाचा सखा हरी हरी जाचा सखा हरी हरी जाचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी विश्व कृपा करी जाता सखा हरी हरि जाचा सखा हरि जाचा सखा हरि जाचा सखा हरि जाचा सखा हरि त्यावरी विश्व कृपा करी जाता सखा हरि जाता ऊणे पड़ो ने दी त्याचे ऊणे पड़ो ने दी त्याचे वारे सोशी आघाताचे वारे सोशी आघाताचे जाता सखा हरि हरि जाता सखा हरि सखा हरि तया वीण क्षण भरी तया वीण
क्षण भरी आपण नो है कदा दुरी आपण नो है कदा दुरी जाता सखा हरी हरी जाता सखा हरी जाता सखा हरी अंगा पुले ओढोनी अंगा पुले ओढोनी अंगा पुले ओढोनी अंगा पुले त्यासी राखितो निर्वाणी त्यासी राखितो निर्वाणी जाता सखा हरी जाता सखा हरी ऐसा अंकित भक्तासी ऐसा अंकित भक्तासी ऐसा अंकित भक्तासी ऐसा अंकित भक्तासी मणे नामयाची दासी दासी जाता सखा हरी हरी जाता सखा हरी हरी जाता सखा हरी त्यावरी विश्वकृपा करी जाता सखा हरी जाता सखा हरी जाता सखा हरी जाता सखा हरी हरी हरि जाता सखा हरि धन धन भाग नंद को धन धन भाग नंद को धन धन भाग धन धन भाग नंद को धन धन भाग नंद को जिनके घर आयो शाम जिनके घर आयो शाम धन धन भाग नंद को धन धन भाग नंद को जिनके घर आयो शाम धन धन भाग नंद को धन धन चारों ही वेद पुराण और मुनि जन जानन पायो शाम धन धन भाग नंद को धन धन भाग धन धन भाग धन धन भाग पापान् निवारयति योजयते हिताय गुह्यानि गुहति गुणान् प्रकटीकरोति आपद्गतं न जहाति ददाति काले सन्मित्रलक्षणमिदं प्रवदन्ति सन्तः मणा नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री महर्षि अण्णा साहेब महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ
मंगलमूर्ती मोरया सद्गुरुनाथ महाराज की जय. भगवंताच्या अत्यंत जवळ निवास करणाऱ्या नामदेवांच्या दासी असं ज्यांनी स्वतःला जीवनभर म्हणून घेतलं, म्हणून या जनी या नावाने प्रसिद्ध झालेल्या संतवर्य जनाबाई, त्या देवाशी हितगुज करावं आणि त्या देवाने सुद्धा आपल्या अंतरीचा भाव व्यक्त करण्याकरता जनाबाईंच्या त्या चंद्रमौळी झोपडीत यावं, नित्य यावं आणि जनाबाईंना म्हणावं की जने मला काहीतरी जेवू घाल, मला काहीतरी जेवू घाल. जनाबाईंनी हे ऐकावं, म्हणावं देवा तुम्ही इथे यावं आणि रोज म्हणावं मला काहीतरी जेवू घाल. पण मला प्रश्न पडतो की तुमच्यासारख्या देवाला काहीतरी जेवू कसं घालायचं. तुझं काय देऊ सावळ्या मी खाया तरी, तुझं काय देऊ सावळ्या मी खाया तरी रे, तुझं काय देऊ सावळ्या मी खाया दही, तुझं काय देऊ सावळ्या मी खाया तरी रे, तुझं काय देऊ. काय देऊ देवा तुला, तुला देण्यासारखं माझ्याकडे काही नाही. अगं जने असं काय म्हणतेस, कितीतरी लपवून ठेवलंयस, कितीतरी दडवून ठेवलंयस आणि मला म्हणतेस नाहीये. देवा तुझ्यापासून काय लपलंय. तुझं काय देऊ सावळ्या मी खाया तरी, मी खाया तरी, खाया तरी रे, तुझं काय देऊ सावळ्या मी खाया तरी. मी दुबळी बटिक नाम्याची जाणशी हरी रे, मी दुबळी बटिक नाम्याची जाणशी हरी. उच्छिष्ट तुला देणे ही गोष्ट ना बरी रे, उच्छिष्ट तुला देणे ही गोष्ट ना बरी रे. तू जगन्नाथ तुझ देव कशी रे भाकरी, तू जगन्नाथ तुझ देव कशी रे भाकरी. उच्छिष्ट तुला देणे ही गोष्ट ना बरी. देवा तुम्ही म्हणताय ना माझ्याकडे देण्यासारखं पुष्कळ आहे. लोकांची दळणं कांडणं सडे सारवणं करून काहीतरी उच्छिष्ट मिळालंय. अगं मग त्यात काय झालं जणे, ते वाढ. नाहीतरी असं आहे की प्रत्यक्ष उपभोग घेतलेला नसला तरी वासनेने उष्टावलेलेच विषय असतात की माझ्या नैवेद्यात. उच्छिष्ट तुला देणे ही गोष्ट ना बरी, जे काही आहे ते दे. उच्छिष्ट तुला देणे ही गोष्ट ना बरी. देवा भाकरी आहे भाकरी, कशी आहे बघू कशी आहे. देवा तुझ्या चेहऱ्यासारखी गोल आहे. उच्छिष्ट तुला देणे ही गोष्ट ना बरी, पण ते तुला देणं बरं नाही का माहितीये. तू जगन्नाथ तुझ देव कशी रे भाकरी, तू जगन्नाथ तुझ देव कशी रे भाकरी. तू जगाचा नाथ आणि तुला काय वाढावं मिया भाकरी. अगं जने ती भाकरी नाही, तुम्ही तिला भाकरी म्हणता पण ती खरी भास्करी. सद्गुरुनाथ महाराज की जय. बोलता बोलता भाकरी झाली. ती मूळ भास्करी तेजाचा अंश तिच्या ठिकाणी आहे.
याच्या पुढे जनाबाईंनी काय बोलावं? आपल्याजवळ पाटीत जे अन्न आहे ते आणून या जगन्नाथासमोर ठेवावं आणि त्यांनी नित्य ते सेवन करावं. बोलता बोलता जनाबाईंनी सांगावं, देवा माझी लाज तुझ्या हातात आहे. लक्षात ठेव, बाजारात मी गेले आणि डोईचा पदर जर खांद्यावर आला, डोईचा पदर जर खांद्यावर आला तर काय करायचं हे पाहणारं तू आहेस, इतकं लक्षात ठेव. भगवंतानी हे ऐकावं आणि या जनाबाईंवर नित्य कृपा करावी. पण हे सगळं भाग्य मला नामदेवांमुळे आहे असा गुरुचरणाशी दृढ विश्वास ठेवून जनाबाईंनी भगवन नाम नित्य घ्यावं. त्या जनाबाई आपला अत्यंत हृदयाच्या जवळचा अनुभव पद्यरूपानं मांडताना, व्यक्त होताना म्हणाल्या, ज्याचा सखा हरी त्यावनी विश्व कृपा करी. कृपा व्हावी असं कुणाला वाटत नाही. जगात माझी वाहवा असावी, माझी कीर्ती असावी, लोकांनी मला नमस्कार करावा, लोकांनी मदनुकूल वागावं, प्रतिकूल असू नये. म्हणजे थोडक्यात आपल्या शब्दात माझ्या वाकड्यात कुणीही जाऊ नये. सद्गुरुनाथ महाराज की जय. जिकडे मी पाऊल टाकेन तिकडे माझा जय असावा. ज्या कार्यात मी हात घालेन, जिथे मी हात लावेन ते कार्य तडीच जावं, अशी कृपा माझ्यावर जगताना कुणाची असावी? जगाची असावी. मुळात वेदांताच्या दृष्टीनं जगाची कृपा होणंच शक्य नाही, कारण ज्याची कृपा मागतो आहोत तेच स्वतः अस्तित्वात नाही. मंगलमूर्ती मोरया. पारमार्थिकतः ते अस्तित्वात नाही, जगन्मिथ्या, ते मिथ्या आहे. मग जे मिथ्या आहे ते परिपूर्ण कृपा आमच्यावर करील कसं? केलीच तरी जे मिथ्या आहे ते मिथ्या कृपा करील. आणि ती मिथ्या कृपा घेऊन करायचंय काय ते नको आहे. त्यामुळे मुळात जगाकडून कृपेची अपेक्षा करणं हेच खरं तर गैर आहे. पण जनाबाई मात्र इथे म्हणाल्या, त्यावरी विश्वकृपा करी. त्याच्यावर विश्वाची कृपा होते, म्हणजे जगाची सुद्धा कृपा होणं शक्य आहे. किंबहुना जगरूपानी विश्वरूपानी नटलेल्या परमात्म्याची कृपा होणं शक्य आहे. आपण सहस्रनाम जर काढलं तर त्याच्यामध्ये विष्णूच्या आधी विश्वम. सद्गुरुनाथ महाराज की जय. विश्वम विष्णु, मग विष्णु. तेव्हा विश्व म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. विश्व हे परमेश्वराचंच नाम आहे. विश्व, त्या विश्वरूपानी नटलेला तो परमेश्वरच आहे. त्याची ही कृपा म्हणजे जगामध्ये असणाऱ्या भूतमात्रांच्या प्रेमाचा अनुभव यावा. सर्वत्र प्रतिकूलता नष्ट होऊन सर्व काही मनासारखं घडावं असं जर वाटत असेल तर त्यासाठी काय लागतं? कोणीतरी हाताशी असावं लागतं. वेगवेगळ्या ठिकाणी ओळखी असल्या की सगळीकडच्या बातम्या मिळतात का नाही? सद्गुरुनाथ महाराज की जय. असे वार्ताहर पुष्कळ आहेत. पण वार्ताहर व्हायचं असेल तर नारदांसारखं व्हायला हवं. मंगलमूर्ती मोरया. वार्ता मिळवावी, पण तिचा उपयोग काय करायचा आहे हे कळलं पाहिजे, तर वार्ता मिळवलेला अर्थ आहे. नाहीतर वार्ता मिळवल्या आणि इकडच्या तिकडे जाऊन सांगितल्या, उपयोग काही नाही त्याचा.
याला शुद्ध मराठीत लावालावी करणे म्हणतात. मंगलमूर्ती मोरया. तेव्हा ते जे काही जगामध्ये घडणार आहे, जे काही वृत्त आहे, ते वृत्त मला कळावं, त्याप्रमाणे मला माझी रचना, व्यूह रचना ही करता यावी. म्हणजे मग तिथे काय घडतंय याचा अंदाज असल्यामुळे मी जो काही कयास करतो, मी जो काही तर्क करतो, तो तर्क, तो निष्कर्ष योग्य ठरण्याचा वा सफल होण्याचा असा आजच्या मराठीमध्ये बोलायचं तर रेट वाढतो. सक्सेस रेट हा वाढतो, त्याची शक्यता वाढते. म्हणून कुणीतरी हाताशी असावं असं वाटतं. मग काही जणांना हाताशी धरलं आणि त्यांना मी मित्र म्हणायला लागलो. हे माझे मित्र आहेत, हे माझं मित्रांचं वर्तुळ आहे असं म्हणायला लागलो. कामाच्या निमित्ताने निर्माण झालेले मित्र, येता जाता भेटणारे असे मित्र, म्हणजे काही येता येता भेटतात, काही जाता जाता भेटतात. असे येता जाता भेटणारे मित्र यांची संख्या मुंबईमध्ये जास्त आहे, कारण लोकलनी प्रवास करणारे पुष्कळ. सद्गुरुनाथ महाराज की जय. ते सगळे लोकलच, पण लोकलनी प्रवास करणारे, त्यामुळे काही जण येता येता भेटतात, काही जाता जाता भेटतात. काही 6:55ला, काही संध्याकाळी 8:53ला भेटतात. येता येता जाता जाता भेटणारे मित्र. काही जण या धकाधकीच्या जीवनामध्ये आपला जो प्रवासाचा काळ आहे तो 1.5-2 तासांचा आहे. मग हा काळ चांगल्या गोष्टीत का व्यतीत होऊ नये म्हणून त्या लोकलमध्ये भजन करणारी लोक सुद्धा आहेत, आपले छंद जोपासणारी लोक सुद्धा आहेत. ते वाद्य वगैरे सगळी घेऊन येतात आणि रोज तेवढ्या वेळामध्ये भजन करतात एकत्र येऊन आणि मग घरी जातात. शिकण्यासारखी गोष्ट आहे माझ्यासारख्याला. तेव्हा असे मित्र आहेत, काही भजनी आहेत, काही कीर्तनी आहेत. पुढे जात नाही मी, पण तसेही मित्र आहेत. मित्रांची संख्या पुष्कळ झाली, पुष्कळ मित्र जोडले जरी तरी वेगवेगळ्या ध्येयानी एकत्र आले होते. मनातलं जे बोज, हृदगत ज्याला म्हणतात, तसं करण्यासाठी मात्र कुणी नव्हतं. असा कुणी जिवलग आपल्याला असावा म्हणून शोधला आणि ज्याच्यावर विश्वास टाकला त्यानीच विश्वासघात केला असा जगामध्ये अनुभव पुष्कळ आहेत. खरं तर असं आहे, मित्राचं जीवनातलं स्थान हे फार मोठं आहे. आज रथसप्तमीचा दिवस आहे म्हणून मी जाणीवपूर्वक बोलतो. मित्राचं जीवनातलं स्थान हे फार मोठं आहे. कवी म्हणाले, तद्दिनं दुर्दिनं मन्ये, तद्दिनं दुर्दिनं मन्ये, यत्र नो मित्रदर्शनं, तद्दिनं दुर्दिनं मन्ये, यत्र नो मित्रदर्शनं. काय बुवा, अभ्यास नीट करून आला नाही वाटतं. वय झालंय असं काही तुमच्याकडे बघून वाटत नाही. म्हणजे तुम्हाला वाटत असलं तरी मी असं म्हणतो, वय झालंय असं काही तुमच्याकडे बघून वाटत नाही. त्यामुळे विस्मरण होतंय तुम्हाला असंही नाही. अभ्यास केला नसेल म्हणून एक ओळ दोनदा म्हटली. तद्दिनं दुर्दिनं मन्ये, यत्र नो मित्रदर्शनं, तद्दिनं दुर्दिनं मन्ये, यत्र नो मित्रदर्शनं. ते तसं नाहीये, मुळातच सुभाषित असं आहे. मग कवीची प्रतिभा खुंटली होती म्हणून एक ओळ दोनदा लिहिली का? तसंही नाहीये. वृत्तात बसावं म्हणून तसं केलं का? तसंही नाहीये.
मग कारण काय आहे? कारण असं आहे, तद्दिनम दुर्दिनम मन्ये, तो दिवस आमच्या जीवनातला दुर्दिन आहे ज्या दिवशी मित्राचं दर्शन मला जीवनामध्ये घडलं नाही. इथे मित्र म्हणजे सूर्य असा अर्थ आहे. तो दिवस दुर्दिन आहे ज्या दिवशी मला सूर्याचं दर्शन घडलं नाही. पावसाळ्यामध्ये बहुत करून आम्हाला असा अनुभव येतो की ढग जमलेले असतात आणि त्यामुळे सूर्यदर्शनच 2-2 दिवस होत नाही आणि मग मळभ आल्यासारखं वाटतं, उदास झाल्यासारखं वाटतं. वातावरणामध्ये प्रसन्नता, उत्साह, आनंद, सुख हे राहत नाही. कामाला सुद्धा जाऊ नये अशी इच्छा होते. का? मित्रदर्शन होत नाही म्हणून. त्याप्रमाणे तद्दिनम दुर्दिनम मन्ये, तो दिवस दुर्दिन आहे ज्या दिवशी मला मित्राचं दर्शन घडत नाही, सख्याचं दर्शन घडत नाही. तो दिवस सुद्धा दुर्दिन आहे. असं आहे, आकाशामध्ये उदित होणारा जो मित्र म्हणजे सूर्य आहे, तो सूर्य जगाला संजीवनी देण्याचं काम करतो. जीवनामध्ये येणारा सूर्य हा जीवनाला जगण्याची उर्मी देणारा ठरतो. तो सूर्य एका स्थानी थांबत नाही, पुढे 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 जात राहतो. जाता जाता प्रत्येकाला तो दिशा देत जातो. आपल्याला कळेल, किंबहुना तो उदित झाल्याशिवाय जगाला जगायला दिशाच मिळत नाही. त्याच्या येण्यानं दिशा आहे. त्याप्रमाणे मित्राच्या जीवनात येण्यानं जीवनाला दिशा आहे, नाहीतर जीवनाची दशा नक्की आहे. सद्गुरुनाथ महाराज की. अहो, दिशा असो किंवा विदिशा असो, सूर्याशिवाय तिचं दिसणं नाही. दिशा असो किंवा विदिशा असो, सूर्याशिवाय तिचं दिसणं नाही. सूर्य आहे म्हणून दिशा कळते आणि मित्र आहे म्हणून जीवनाला दिशा मिळते. सूर्याच्या येण्यानं कमल प्रफुल्लित होतात, मित्राच्या येण्यानं हृत्कमल प्रफुल्लित होतात. सूर्याच्या असण्यानं रस प्राप्त होतो वनस्पतींना, रसनिर्मितीची प्रक्रिया सुरू होते. मित्राच्या अस्तित्वानं जीवनामध्ये रसिकता जोपासली जाते. सद्गुरुनाथ महाराज की. तेव्हा तो मित्र आणि हा मित्र यांच्यामध्ये कितीतरी साम्य, म्हणून त्याचं दर्शन ज्या दिवशी होत नाही, या दोघांचं दर्शन ज्या दिवशी होत नाही, तो दिवस आमच्या जीवनातला दुर्दिन आहे. असा दुर्दिन जीवनामध्ये येऊ नये म्हणून मित्र केला, म्हणून मित्राचा हात धरला. पण त्या मित्रानं रोज साथ करावी. आजच्या काळामध्ये भेटता आलं नाही तरी कॉल करावा, कॉल जर करता आला नाही तर मेसेज करावा, मेसेज जरी करता आला नाही तरी निरोप पाठवावा. निरोप नाही मिळाला, निरोप देता आला नाही तरी प्रयत्न करावा की आपल्याला भेटता येईल का. आणि हा प्रयत्न करताना सुद्धा शक्यतो महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये प्रत्यक्ष भेटीचा योग आणावाच, म्हणजे महिना चांगला जातो असं त्यांनी म्हणावं. पण वस्तुस्थिती तशी नाही. महिना चांगला जातो तो याचा वाईटच जातो, ज्याला भेटतो त्याचा वाईटच जातो. कारण ज्यासाठी भेटायचं त्यात खर्च सगळा याचा आणि मजा मात्र याची.
सद्गुरुनाथ महाराज की जय. म्हणून महिन्याच्या सुरुवातीला भेटावं, पण जसा खिशातला पैसा कमी होत जावा तस हे फ्रेंड सर्कल कुठे सर्कल याचा काही नेम नाही, हे काही सांगता येत नाही. त्या क्षणी कोण कुणाचा मित्र आणि कुणाची कुणाशी ओळख अशी अवस्था. जगामध्ये आम्ही ज्यांना मित्र मानतो ते मित्र असे आहेत. आकाशात उदित होणारा मित्र हा कर्मप्रवृत्त करतो आणि स्वतः कर्मप्रवृत्त होऊन तो लोकांना कर्मप्रवृत्त करतो. आमच्या जीवनात येणारा मित्र मात्र आम्हाला कर्मप्रवृत्त होऊन स्वतः केव्हा निवृत्त होतो हे कळतही नाही. असा मित्र माझ्या जीवनात असून उपयोग काय? ह्या मित्रामुळे मला विश्वाची कृपा प्राप्त होणार आहे असं समजावं का मी? त्याचं उत्तर नाही असं आहे. मग जनाबाईंनी त्यावरी विश्वकृपा करी असं म्हटलं. ज्याचा मित्र आहे त्याच्यावर कृपा होते असं जनाबाई म्हणतात. तो मित्र कोण? तो मित्र हरी असावा लागतो, तो सखा हरी असावा लागतो. सुभाषितकार सांगतात, खरा मित्र कोण? उत्सवे व्यसने चैव दुर्भिक्ष्ये राजविप्लवे राजद्वारी श्मशाने च यस्तिष्ठति स बांधवः. घरामध्ये काही मंगल कार्य आहे त्यावेळी अतिशय आनंदाने ते कार्य सांगतेपर्यंत जावं यासाठी न सांगता होईपर्यंत थांबतो त्याला मित्र म्हणतात. उत्सवे पण फक्त आनंदाच्या प्रसंगी होता असं नाही. व्यसने, आता व्यसन शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक अर्थ असा आहे की छंदामध्येही साथ देतो आणि म्हणजे किंबहुना ज्यांचा छंद सारखा असतो तेच एकत्र येतात. त्यामुळे छंदात साथ देतो, व्यसनात साथ देतो. आणि व्यसन म्हणजे संकट, त्या संकटामध्येही हाक न मारता जो पुढे येतो तो खरा मित्र आहे. उत्सवे व्यसने चैव दुर्भिक्ष्ये. दुष्काळ आहे तर त्या दुष्काळामध्ये सुद्धा आपल्याला काय मिळेल याची पर्वा न करता जो पुढे येतो तो खरा मित्र आहे. दुर्भिक्षे राजविप्लवे. राजसंकट आलं. आजच्या काळात ईडीची धाड पडली तरी तो रसातळाला जाण्याची वाट न पाहता आपण त्याच्यासाठी काहीतरी योजना करत पुढे येतो. तो मान्य करतो की ठीक आहे हा चुकला असेल पण तरीही हा सन्मार्गावर यावा यासाठी आता याचा हात सोडता उपयोगी नाही. सगळ्यांनी साथ सोडली तरी सुद्धा आपण हात घट्ट धरून राहतो तो खरा मित्र. दुर्भिक्षे राजविप्लवे. राजसंकटामध्ये असं आहे की राजाची जर मर्जी फिरली तर साथ देणारा सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे. पण बाकी कशाचाही विचार न करता पूर्णपणाने पाठीमागे मित्राच्या उभा राहतो तो खरा. दुर्भिक्षे राजविप्लवे. राजद्वारी, तोरणद्वारी आणि मरणद्वारी समान प्रेमानी, समान आपुलकीनी जो उभा राहतो त्याला खरा बांधव, बंधू, सखा, मित्र असं म्हणतात. तेव्हा ही सगळी लक्षणं जर आपण पाहिली तर एखाद्या मर्त्याच्या बाबतीमध्ये ही सगळी लक्षणं लागणं हे कठीण आहे. आणि म्हणूनच जनाबाई सांगतात की तुम्हाला मित्र जर करायचा आहे ना तर तो मित्र हरी आमच्या जीवनातला असावा. ज्याचा सखा हरी. का? कारण ज्याचा सखा श्रीहरी त्यावरी विश्वकृपा करी. त्याच्यावर
विश्वाची कृपा होते. एक हिंदी कवी सांगतात, तुम्हाला जीवनामध्ये मित्रच करायचा आहे ना, मग तो कसा कराल? कसा कराल? मित्र ऐसो कीजियो मित्र ऐसो कीजियो जैसो पान सुरंग. मित्र ऐसो कीजियो जैसो पान सुरंग. घरामध्ये भोजन होती, पंचपक्वान्नांचं भोजन होतं. रथसप्तमी म्हणून गुळाची पोळी केलेली होती. ती गुळ पोळी खाल्ल्यानंतर विडा हवाच म्हणून त्यांनी बाजारामध्ये जाऊन विड्याची पानं आणली. त्यामध्ये प्रत असते म्हणे. विचारतात, खायला हवे का देवाला हवी? सद्गुरुनाथ महाराज की जय. हा म्हणाला, खायलाच हवी आहेत, मोठी द्या पानं. मोठी पानं त्यांनी घेतली आणि आल्या आल्या पहिल्यांदा काय केलं? पहिल्यांदा त्या पानांना जलसमाधी दिली. पहिली पानांना जलसमाधी पाण्यात बुडवली आणि बुडवताना सुद्धा पायवर डोकं खाली अशी ती पाण्यात बुडवली. जलसमाधी पहिली, त्यातनं कशी बशी ती वाचून वर आली. मग ती पानं हातामध्ये घेतली आणि यांनी एक एक पान खरखरीत वस्त्रांनी असं स्वच्छ पुसायला सुरुवात केली. आपला अंग पुसण्याकरता, शरीर स्वच्छ होण्याकरता मऊ पंचा. पण याचं अंग पुसताना याला काही वेदना होईल अशी कल्पना सुद्धा याच्या मनामध्ये नाही, असा विचार सुद्धा याच्या मनामध्ये आला नाही. यांनी खरखरीत आपल्या वस्त्राने ते खरखर 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 पुसायला सुरुवात केली. त्या पानाच्या शरीराला कितीतरी वेदना होत आहे, पण ते पान स्वस्थ आहे, काहीही बोलेना. काहीच प्रतिक्रिया नाही. एवढं करूनही काहीच प्रतिक्रिया नाही. म्हणून यांनी ते पान आपल्या हातामध्ये धरलं आणि काय केलं? आपल्या हातात पान धरलं आणि पहिल्यांदा पदच्छेद आणि मग शिरच्छेद. तरी याचं मन भरेना. पदच्छेद आणि शिरच्छेद करून सुद्धा याचं मन काही भरेना. म्हणून आपल्या हातामध्ये पान गाणत असलेला अडकित्ता घेऊन त्या पानाची शिरनशीर यांनी काढायला सुरुवात केली. एक एक शिर काढली अडकित्यानी, तरी सुद्धा पानाची काही तक्रार नाही. अजून याच्या ठिकाणची क्रूरता संपते कुठली? एवढ्या जखमा झाल्या त्या पानाच्या शरीराला, तरी सुद्धा त्या पानाची विटंबना काही थांबली नाही. आता त्या शिरांवरती एखाद्याच्या जखमेवर मीठ चोळावं तसा चुना लावला येईल. म्हणजे तशी सवयच होती याला. सद्गुरुनाथ महाराज की जय. मी पानाच्या बाबतीत बोलतोय, तुम्ही काय अर्थ घेतला मला माहित नाही. त्या पानाला त्यांनी चुना लावला शिरांवरती, तरीही पानाची काही तक्रार नाही. एवढं सगळं करूनही हे पान काही बोलत नाही. एवढं सगळं करूनही पान काही तक्रार करत नाही. आपलंच समाधान व्हावं म्हणून मग त्यांनी त्याच्यावर कात लावला. रक्त आल्याचा आभास कात लावला त्याच्यावर आणि मग मात्र ते सगळं कांड पाहिल्यानंतर अशोकासारखी याच्या मनामध्ये दया जागी झाली. मग त्यांनी म्हणजे अशी दया निर्माण व्हायला सुद्धा आधी अशी हत्याकांड व्हावी लागतात बरं का. तेव्हापासून परंपरा आहे. सद्गुरुनाथ महाराज की पण झाली, त्याच्या मनात दया निर्माण झाली. आणि मग तशी दया निर्माण झाल्यानंतर त्यांनी खोबरं म्हणू नका,
गुलकंद म्हणू नका, बडीशेप, जायफळ, जायपत्री, वेलची, एक 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 पदार्थ त्याच्यामध्ये घालायला सुरुवात केली. सुपारी. ते पान म्हणतंय, अरे मला मारण्याची सुपारी घेतलेला तू, आता इथं पोटात सुपारी घालून उपयोग काय? पण ती पोटात का घालायची? ओठात यावी म्हणून, ओठी यावी म्हणून पोटात सुपारी घालून ठेवायची. अशापैकी प्रकार तुझा. ठीक आहे, काय तुला करायचं ते कर. यांनी सगळं केलं आणि ते पान छान असं गुटगुटीत तयार झालं. पुन्हा सुंदर दिसणारं ते पान पाहिलं आणि मूळची क्रूरता जागी झाली म्हणून त्या पानदानामध्ये असलेली लवंग एखादा भाला घेऊन छातीत खुपसावा तशी त्या पानाच्या छातीत यांनी खुपसली, तरी सुद्धा पानाची काही तक्रार नाही, तुम्हाला सांगतो. मग त्यांनी हे पान घेतलं, एक देवासमोर ठेवलं आणि उर्वरित जी पानं तयार केलेली होती, उर्वरित जे विडे तयार केलेले होते, त्यातला एक विडा इतरांना देऊन आपल्या मुखामध्ये यांनी घातला. अहो, काही जण असे होते की दंताजीचे ठाणे सुटले, फुटले दोन्ही कान. त्यांचे दात काही जागेवर नव्हते, म्हणजे बाकीचे तसे कोणीच जागेवर नव्हते, पण दातही जागेवर नव्हते. त्यांनी खलबत्ता जवळ घेतला आणि कुटून ते पान तोंडात टाकलं आणि ही सर्व मंडळी शतपावली करायला म्हणून बाहेर पडली. इकडे मुखाच्या वाटे तो पानाचा रस हा पचनासाठी मदत करण्याकरता अन्ननलिके वाटे उदराच्या ठिकाणी मार्गस्थ झाला. उदराच्या दिशेने रस पुढे 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 चाललेला आहे, याला अन्न पचायला लागलेलं आहे. हलकेपणा आता शरीराला आलाय असं वाटलं आणि त्यावेळी जाणीव झाली की अरे तोंडामध्ये आपल्या काहीतरी चोथा शिल्लक आहे. त्या क्षणी त्याच्या मनामध्ये असा विचार आला नाही की आपण तोंडात घातला होता विडा, आता चोथा त्याचा कसा झाला. सद्गुरुनाथ महाराज की. म्हणजे विड्याचा चोथा करणारा हाच, खरं तर चांगल्याचा चोथा करणारा हाच, पण त्याच्या मनामध्ये हा विचार नाही की याचा चोथा कसा झाला आणि कुणी केला, पण तो चोथा आहे अशी जाणीव त्याला झाली. आणि मग हा चोथा आपल्याजवळ ठेवून काय उपयोग. चघळतात, चोथा चघळणारी खूप असतात. तेव्हा चघळला आता पुष्कळ वेळ, आता काय, आता टाकून द्यायची वेळ आली म्हणून रस्त्याच्या कडेला एखादा खांब, उड्डाण पूल असं बघून, बरोबर तिथे भिंत वगैरे तयार केलेली असते ना सरकारने, आपल्यासाठी अशाच लोकांसाठी तयार केलेली असते. हे सगळं बघून, आडोसा बघून तो विडा थुंकला. विड्याचा देह रस्त्याच्या कडेला पडला. पण मित्र ऐसो की जियो जैसो पान सुरंग. त्या रस्त्याने एक कवी निघाला होता. तो म्हणाला, मित्र करायचा असेल तर या विड्यासारखा करा, या पानासारखा करा. का माहितीये, आप फटत टुकरा भयो ओ, आप फटत टुकरा भयो राखत पर मुख रंग. सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, बोल भाई सब संतन की जय, उमापति महादेव की जय. सियावर राम सियावर राम सियावर रामचंद्र की जय. आप फटत टुकरा भयो, आपला देह पडला इतरांच्या साठी, तरी जाताना त्या विड्याने काय केलं, राखत परमुख रंग. त्या विड्याने आपला देह बाहेर पडत असताना ज्यांनी त्या विड्याला जवळ केलं होतं त्याच्या मुखाला आपला रंग दिला, सुगंध दिला, रस दिला आणि मग तो निरोप घेता झाला. मित्र जीवनामध्ये
असा असावा की जो विपत्ती आली आणि सुटण्याची वेळ आली तरी रस दिल्याशिवाय, सर्वस्व दिल्याशिवाय, काया प्रसंगी दिल्याशिवाय बाजूला होत नाही. असा मित्र जीवनामध्ये तुम्हा आम्हाला प्राप्त होणं, लाभणं हे फार कठीण आहे हो, फार कठीण आहे. जगामध्ये अशी फार दुर्मिळ उदाहरण आहेत. दोघे मित्र हे प्रवास करत होते आणि प्रवास करता 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 चर्चा सुरू झाली वेदांतावर. आणि तो मित्र सांगतोय की बघ मी कसा ग्रंथ लिहिलाय हा पहा. म्हणून मित्राच्या हातामध्ये, परमजीवलग असलेल्या मित्राच्या हातामध्ये ग्रंथ ठेवला आणि तो ग्रंथ पाहिल्यानंतर मित्राचं मुखकमल हे कोमेजून गेलं. या मित्राने विचारलं, काय रे, काय झालं, चुकलंय का, यात काही चुकलंय? नाही रे, चुकलं नाहीये, काहीही चुकलं नाहीये. मग काय झालं, मग तुझा चेहरा असा का पडला? सख्या, तुला काय सांगू, याच विषयावर मी सुद्धा ग्रंथ लिहिलाय, पण तुझा ग्रंथ माझ्या ग्रंथापेक्षा कितीतरी सरस आहे. जगामध्ये तुझ्या ग्रंथाला किंमत प्राप्त होईल, माझ्या ग्रंथाला व्हायची नाही, म्हणून माझा चेहरा पडलाय. एवढं ऐकलं त्या मित्रांनी आणि काय केलं माहिती, नौकेतून प्रवास करत होते दोघे जण. ते गंगार्पणं वदलानि मायि, गंगार्पणं वदलानि मायि, गंगार्पणं वदलानि मायि, गंगार्पणं वदलानि मायि, गंगार्पणं. वदलानि मायि, गंगार्पणं 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 गंगार्पणमस्तु असं म्हणून तो ग्रंथ त्या क्षणी या निमाईनी पाण्यामध्ये विसर्जित केला. मित्र म्हणतोय, अरे 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 हे काय करतोयस? अरे, जो ग्रंथ माझ्या मित्राच्या हृदयाला आनंद देऊ शकत नाही, तो जगाला आनंद देत असला तरी मला नको. सद्गुरुनाथ महाराज की. असं उत्तर देणारे निमाई चैतन्य महाप्रभू एखादेच. जगामध्ये अशा मित्रांची, अशा सख्यांची, सख्यांची उणीव आहे. पण तो एक जर आपला करून घेत आला, तो हरी हा जर आपला सखा झाला, तर त्यावरी विश्वकृपा करी. ज्याचा सखा हरी होतो त्याच्यावर विश्वाची कृपा होते. एवढंच नव्हे, उणे पडो नेदी त्याचे, त्याच्या जीवनामध्ये कशाचीही उणीव राहू नये याची काळजी तो घेतो. काय करतो? जेथे जातो तेथे तू माझा संगाती, जेथे जातो तेथे
माझा सांगाती चालविसी हाती धरोनिया चालविसी हाती धरोनिया जेथे जातो तेथे तू माझा संगाती जेथे जातो तेथे तू माझा संगाती जेथे जातो तेथे तू माझा संगाती बोलो जाता बरळ करीसी ते नीट बोलो जाता बरळ करीसी ते नीट नेली लाज धीट केलो देवा नेली लाज धीट केलो देवा जेथे जातो तेथे तू माझा संगाती जेथे जातो तेथे अवघे जन झाले मज लोकपाळ अवघे जन झाले अवघे जन झाले मज लोकपाळ सोई रे सकळ प्राण सखे सोई रे सकळ प्राण सखे जेथे जातो तेथे तू माझा संगाती तू माझा संगाती चालविसी हाती धरोनिया चालविसी हाती धरोनिया जेथे जातो तेथे तू माझा संगाती जेथे जातो तेथे तू माझा संगाती जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविसी हाती धरोनिया हात धरून तू मला चालवत नेतोस आणि म्हणून बोलो जाता बरळ करीसी ते नीट मी वाटेल ते बोलायला गेलो तरी सुद्धा त्याचे अनुवाद होतात जे मी बोलतो त्याला भंगरूपता नाही अभंग रूपता येते ही सगळी परमेश्वरा तुझी कृपा आहे कारण माझा हात तू तुझ्या हातात धरलायस आणि म्हणूनच ज्या ज्या दिशेला मी जातो अवघे जन मज झाले लोकपाळ हे सगळे आता माझे सोयरे झाले सोयरे सकळ प्राण सखे हे सगळे माझे सोयरे आहेत हे सगळे माझे प्राणसखे आहेत या प्रत्येकाशी माझं रक्ताचं नातं निर्माण झालंय ही कृपा परमेश्वरा तुझी आहे तुकाराम महाराज जे म्हणतायत तेच अर्ध्या चरणात जनाबाईंनी सांगितलंय जनाबाई म्हणाल्यात यावरी विश्वकृपा करी विश्वाची कृपा होते ती अशा प्रकारे होते विश्वाचं जिकडे जाईल तिकडे प्रेम प्राप्त व्हायला लागतं जे तुकारामांना प्राप्त झालं जे ज्ञानेश्वरांना प्राप्त झालं जे नामदेवांना प्राप्त झालं एकनाथांना प्राप्त झालं जे विवेकानंदांना प्राप्त झालं तसं आम्हाला जर प्राप्त व्हायचं असेल तर विश्वरूप असलेला परमात्मा हा आपल्याला अनुकूल करून घेता आला पाहिजे याकरता त्याच्याशी सख्य व्हायला पाहिजे पण ते सख्य होण्याकरता तो आणि मी असा आमचा छंद आणि शील या दोन गोष्टी सारख्या असायला पाहिजे त्यासाठी काय करायला लागतं याचा विचार आपण निश्चितपणानं करावा माझ्याकडे वेळ थोडा आहे
त्यामुळे पुन्हा कधी योग आला तर त्यासाठी काय करावं लागेल हे मी तुम्हाला सांगेन. पूर्वरंगासाठी घेतलेल्या पदामध्ये जनाबाई जे सांगतात तोच आशय सांगताना राजा भर्तृहरी म्हणाले, पापान निवारयती, पापापासून जो दूर करतो, योजयते हिताय, हिताची योजना करतो, गुह्यानि गुहती, गुणान प्रकटी करोती, गुप्त गोष्टी महत्वाचा आहे, आपल्या जवळच ठेवतो, तुला म्हणून सांगतो म्हणून सांगत नाही जगात. गुह्यानि गुहती, दोष जगात सांगत नाही, गुणान प्रकटी करोती, गुण सांगतो. आपदगतन न जहाती, आपत्तीत असताना हात सोडत नाही. आपदगतन न ददाती, आपदगतन न जहाती, ददाती काले सन्मित्र लक्षण विदम. यातलं एक लक्षण म्हणजे मित्र असं नव्हे, ही सर्व लक्षण ज्याच्या जवळ आहे, या सर्व लक्षणांनी जो मंडित आहे त्याला खरा मित्र म्हणतात. असा मित्र जगामध्ये एकच आहे, त्याचं नाव श्रीहरी असं आहे. तो श्रीहरी ज्याच्याशी सख्य करतो. जाता जाता एकच वाक्य सांगतो, हरी माझा सखा आहे. या वाक्याला काही किंमत नाही. श्रीहरीनं म्हणावं हा माझा सखा आहे, त्याला किंमत आहे. ती पातळी जेव्हा येते तेव्हा काय होतं हे आपण चरित्र भागामध्ये पाहू. पूर्वरंगासाठी घेतलेल्या पदामध्ये जनाबाई सांगतात, ज्याचा सखा हरी, ज्याचा सखा हरी, ज्याचा सखा हरी. हरी ज्याचा सखा हरी, ज्याचा सखा हरी, त्यावरी विश्वकृपा करी. ज्याचा सखा हरी, हरी ज्याचा सखा हरी. उणे पडोने दी, ज्याचे उणे पडोने दी, नेदी उणे पडोने दी, त्याचे वारे सोशी आघाताचे, वारे सोशी आघाताचे. ज्याचा सखा हरी, हे ज्याचा सखा हरी, ज्याचा सखा हरी. अंगा पुले ओढणी, अंगा पुले ओढणी, अंगा पुले ओढणी, त्यासी राखितो निर्वाणी. ज्याचा सखा हरी, ज्याचा सखा हरी, ज्याचा. ऐसा अंकित भक्तासी, म्हणे नाम ज्याची दासी. ऐसा अंकित भक्तासी,
ऐसा अंकित भक्तासी ऐसा अंकित ऐसा अंकित भक्तासी म्हणे नाम याची दासी म्हणे नाम याची दासी ज्याचा सखा हरी ज्याचा सखा हरी ज्याचा सखा हरी सखा करी त्यावरी विश्वकृपा करी विश्वकृपा करी 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 ज्याचा सखा करी ज्याचा उदयन धनि तन दिर तारे ना उदन तदानि तन दिर तारे ना उदन तदानि तन दिर तारे ना उदन उदन तदानि तन दिर तारे ना उदन तदानि तन दिर तारे ना जीव तन दिर ना तुम दिर तदानि नांद्र दानि तुद्र दानि दीम तदीम दीम तना दिर ना दीम तुम ताना उदन तदानि तन दिर तारे ना उदन तदानि उदन तदानि तन दिर तारे ना दीम तदीम तन दिर ना तुम दिर दिर तदानि नांद्र दानि तुद्र दानि दीम तदीम दीम तना दिर ना दीम तुम ताना उदन तदानि तन दिर तारे ना उदन तदानि उदन तदानि तन उदन तदानि तन उदन तदानि तन दिर तारे मध्यंतरात आपण भजन करू आणि चरित्र भागाला आरंभ करू. सीताराम 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 म्हणा सीताराम 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 म्हणा म्हणा सीताराम 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 राम सीताराम 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 राम सीताराम 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 आपला आवाज का नाही सीताराम सीताराम मोठ्याने म्हणा सीताराम 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 सीताराम
सीताराम सीताराम सीताराम सीताराम सीताराम सीताराम सीताराम सीताराम सीताराम सीताराम सीताराम सीताराम सीताराम सीताराम पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय देवर्षी नारद महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्री महर्षि अण्णासाहेब महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. बाबा, सगळ्या गावभर तुम्ही हिंडता पण आम्हाला काही आणत नाही. अरे बाबा, मी काही आणायसाठी बाहेर जातो का? तेच म्हणतायत ते, काहीतरी आणण्यासाठी बाहेर पडत जा. घालवण्यासाठी बाहेर पडायचं किती वर्ष आता चालायचं? आत नजर वळवली. हा, तुम्ही काय याच्याकडे लक्ष देऊ नका, ते सगळं जाऊ द्या. इथं बसा, असे बसा. आपल्या मुलाला मांडीवर बसवून घेतलं. 2 मुलं समोर, 2 मुलं मांडीवर. जवळ घेतलं आणि म्हणतायत, थांबा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. गोष्ट? हो हो, गोष्ट. कुणाची? कळेल ना तुम्हाला ते. गोष्ट अशी आता याची गोष्ट सांगतो म्हणून सांगायची असते का? ऐक ऐक. तो चालत 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 चालला. पावलं त्याची जड झाली, पायात काटे घुसतायत, दगड रुततायत. किती जायचंय माहिती नाही, पण कुठे जायचंय त्याला माहिती होतं. पण होता तो कोण? अरे मित्र होता तो. मित्र होता. कुणाचा? मित्राचा. म्हणजे कळेल, तो मित्र चालला मित्राकडे, असं होय. पण मग पुढे काय झालं? असा चालत 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 द्वारकेपर्यंत आला. द्वारकेपर्यंत. हो. मग तिथे काय झालं? तिथे त्यांनी नगरी पाहिली. अरे ती नगरी सुवर्णाची होती, सुवर्णाची. का माहितीये? त्याचा मित्र देव होता, देव. त्याचा मित्र श्रीकृष्ण होता आणि याचं नाव होतं सुदामा. तो सुदामा ब्राह्मण. बस करा, बास करा. दरिद्र्यांच्या कथा मुलांना सांगून बिघडवू नका. पुष्कळ झाला आजपर्यंत सुदामान कृष्ण वगैरे. त्या सुदाम्यासाठी कृष्ण धावून आला. तुमचा कधी येणार आहे धावून? बाबा बघा, गोष्ट सुद्धा पुरी नाही झाली. पण आम्ही जेव्हा खेळायला जातो की नाही, तेव्हा मुलं आम्हाला खेळायला घेत नाही आणि हिणवता का? करी करी म्हणून आमचा हट्ट आहे तुमच्याकडे. करी करी आम्हा सत्वरी नाही बरी. अंगी बघ आता, अंगी बघ आता. करी करी आम्हा सत्वरी नाही बरी. अंगी बघ आता, अंगी बघ आता. फाटून गेली से नवी शिवावी ताता. फाटून गेली से. ही अंगातली अंगी बघा आमची कशी फाटली आहे. बाळूच्या गळ्यामध्ये सरी. त्या बाळूच्या गळ्यात सरी आहे, सोन्याची सरी. बाळूच्या गळ्यामध्ये सरी. कडी ती करी टोपी भर जरी.
परी छान डोक्याला, छान डोक्याला, त्या परी आणावी नवी तुम्ही हो मजला, त्या परी. मला तशी टोपी पाहिजे, मला तसं कड पाहिजे, मला तशी सरी पाहिजे. करू हा करू. अरे देवाची कृपा झाली ना म्हणजे सगळं होतं. बाळूचा बाळूचा बाप बाजारा जातसे जातसे, बाळूचा बाप बाजारा जातसे जातसे. अहो पण हे सगळं होण्याकरता बाळूचे वडील बाजाराला जातात. तुम्ही कुठे जाता? बघा बघा बघा, मुलं सुद्धा म्हणतायत तुम्ही बाजारला जात नाही. म्हणून सांगत असते, माझ्यासाठी नाही, आई वडिलांसाठी नाही, कुटुंबासाठी नाही, मुलांसाठी तरी करा. बाळूचा बाप बाजारा जातसे जातसे, येतानी मुलांना खाऊ आणि तसे आणि तसे. तुम्ही करा आमुच्यासाठी हो झणीतसे झणीतसे. हर घडी बाळू आपुला, हर घडी बाळू आपुला, चिडवितो मला म्हणे कुठे तुला, दांडू विटी भवरा, दांडू विटी भवरा. गणुदास म्हणे या परी बोलेला नारा. वा. दांडू विटी, दांडू भवरा, खेळ, अन्न खाऊ कितीतरी त्यांना, आणि आम्हाला काही नाही, कारण तुम्ही बाजारलाच जात नाही. अरे बाळा, बघ पोरं काय म्हणतायत ते. किती दिवस तुला मी हे सांगतोय, तू हे बाकीचं सगळं सोड. त्यजून गज कातरी करी तू वाविणा घेतला. अरे ज्या हातामध्ये गज धरायचा, कात्री धरायची, माप करायची नाही. ओ बाबा, मला माप काढायला नाही आवडत, मला माप काढायला नाही आवडत. अरे पण आपला तोच धंदा ना रे बाबा. तो गज, ती कात्री बाजूला टाकलीस तू. अहो कसं कातरायचं एका चांगल्या वस्त्राला, ते काही नाही. पुन्हा शिवायचं आहे ना, मग जे मुळातच चांगलं विणलेलं आहे ते कापायचं कशाला. हुशारेस. त्यजून गज कातरी करी तू वाविणा घेतला. गळ्यात हा भोपळा अडकवलायस आणि गावभर फिरतोस. अशुभ अवघे कसे आवडले टिळा भोपळा. कपाळाला मोठा भोपळ्या एवढा बुक्क्याचा टिळा लावतोस आणि पंढरपूरच्या या बाजारामध्ये विठ्ठल 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 करून लोकांना नादी लावायचं काम करतोस. अशुभ अवघे कसे आवडले टिळा भोपळा. अरे सुईत न चोविला चुकून तूही दोरा कधी, म्हणून नच राहिला तुझसी मान शिंप्यांमधी. अरे सुईत दोरा कसा घालावा याचं सुद्धा तुला ज्ञान नाही, म्हणून शिंप्यात तुला कोणी घडत नाही. आणि अशी निंदा चालू आहे आपली, नालस्ती चालू आहे, तरी तुला काही लाज वाटत नाही. एवढा मोठा झालायस काय ते काय नाही. ही सगळी वस्त्र शिवून ठेवलेली आहेत, ही सगळी घे आणि बाजाराला निघ. बघू, बाजाराला चल, घोड्यावर हा सगळा माल घाल आणि निघ बाजाराला. शिंप्याची लेकरे बाजाराला जाती, शिंप्यांची लेकरे बाजाराला जाती. शिवित बैसती अहोरात्र, शिवित बैसती अहोरात्र. शिंप्यांची लेकरे बाजाराला जाती.
इतर शिंप्यांची लेकरं कशी बाजाराला जातात आणि काय करतात माहितीये? शिवित बैसती, शिवित बैसती, बघ शिवित बैसती. अहो बाबा, मी तेच म्हणतोय, ते काय करतात? शिवित बैसती. शिवीच मला काय करायचंय? शिवीत बैसती म्हणूनच जात नाही मी. मला ओवीत बसायचंय, शिवीत नाही. शिवीत बैसती अहोरात्र, तुझ नाही त्याचे किमपि भूषण, तुझ नाही त्याचे किमपि भूषण. सदा नारायण जपतोसी, सदा नारायण जपतोसी. शिंप्यांची लेकरे बाजाराला जाती, शिंप्यांची लेकरे बाजाराला जाती, शिंप्यांची लेकरे बाजाराला जाती. बघ, त्यांच्यासारखा तू बाजाराला जा, या आयतावळ घे आणि तिकडे निघ. बघ, चल निघ तू. चेहरा एवढासा झाला नामदेवाचा. ती वीणा काढून ठेव, तेवढं नका सांगू. तो वीणा राहू दे, ते पायातले चाळ सोड, तेवढे नका सोडायला. मी चाललोय ना, करतो व्यापार. व्यापार करीन, तुमची इच्छा म्हणून करीन, मुलांना हवंय म्हणून करीन. पण काय नाही, ते बोलत नाही, ते आल्यावरच बोलेन, ते आल्यावर बोलेन. वा 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 वा, आमचा नामदेव व्यापाराला जायला तयार झालाय. राजाई, जाग जा, पंचारती घेऊन ये, पंचारती घेऊन ये. औक्षण केलं, आई वडिलांना नमस्कार केला, मुलाबाळांचा पत्नीचा निरोप घेतला, घोडं आपल्याबरोबर घेतलं, त्याच्यावर सगळा माल लादलेला आहे, ते घोडं आपल्याबरोबर घेतलं. आणि कधीही वाम मार्गाने न जाणारे नामदेव आता मात्र वाम मार्ग करून निघाले. कुठे? अहो, यांच्या वाम मार्गाने मंदिर लागत होतं. सद्गुरुनाथ महाराज की, आम्ही उजव्या अंगाने गेलो तरी लागत नाही. त्यांनी वाम मार्ग करायचा ठरवला तरी मंदिर येत होतं. मंदिर आलं, घोडं बाहेर ठेवलं, आतमध्ये गेले, देवासमोर उभे राहिले. देवा, या 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 नामदेवराव, काय व्यापार करायला चाललाय तुम्ही? म्हणजे तुम्हाला माहिती आहे सगळं देवा, तरी सगळं घडवून आणून इथं आपले कमरेवर हात ठेवून निवांत बघत उभे राहिलात. हे काही बरं नाही. हे मित्राचं लक्षण नव्ह. तू शिकवायचा राहिला होतास बाबा आता नाम्या. तुझ्याशिवाय मला कोण सांगणार? आणि खरं सांगू का, तुझ्यासारखा माझा सखा दुसरा आहे तरी कोण? तरी मला बाजूला ढकलताय ना, तरी मला बाजूला पाठवून देताय ना तुम्ही दुसरीकडे. अरे बाळा, असं बघ, तुझ्यासारख्यानी जर व्यापार करायचा सोडला तर जगामध्ये काय अवस्था होईल? मंदिरात येणारे मंदिरात येऊ शकतील काय? तुझ्यासारखे शिंपी आहेत, वस्त्र शिवतात म्हणून मंदिरात यायला लोक तयार आहेत, नाही तर इथे सुद्धा यायचे नाही. अशा कुळात तुझा जन्म झालाय आणि तू नको म्हणतोस ते कर्म. हे काही योग्य नाही. नामदेवा, अरे माझी इच्छा आहे म्हणून तू व्यापाराला जा. आता या न्यायालयात तरी, सर्वोच्च न्यायालयात तरी निवाडा आपल्या बाजूनी होईल असं वाटलं होतं, पण तिथेही निकाल विरुद्ध आला. म्हणून नामदेवानी देवाला नमस्कार केला आणि नामदेव पांडुरंगाचं भजन करत 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 निघाले. एक एक गाव मागे टाकत
महुद भाळवणी हाट फिरून आला, महुद भाळवणी हाट फिरून आला, महुद भाळवणी हाट फिरून आला, रोपळ्यासह मुखी गात विठ्ठलाला, रोपळ्यासह मुखी गात विठ्ठलाला, महुद भाळवणी. महूदच्या बाजारामध्ये स्वारी पोहोचली. आपल्या जवळ जे बस्ते होते ते सगळे सोडले. बस्ते सोडून बसला कपड्याचे भक्तराज बाजारी. बस्ते सोडले आणि एक 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 गिऱ्हाईक यायला लागले. अहो कुणीतरी एक शेठजी होऊन उभे राहिले. काय कशी दिली ही साडी, हे रेशमी वस्त्र कसं दिलं? काका पांडुरंगाची आण घेऊन तुम्हाला सांगतो, तुम्ही घेऊ नका, घेऊ नका. अरे विकायला बसलायस ना तू, पण तरी मी तुम्हाला सांगतो, विश्वासाने सांगतो, हे बघा तुम्ही हे वस्त्र घेऊन जाणार हो, त्याच्या बदल्यात मला पैसे देणार हो. मग हे वस्त्र घरी घेऊन गेला, कुणाला तरी नेसायला दिलं किंवा तुम्ही नेसला. शेवटी हे रेशमाचं, तेव्हा लेवून लेवून नेसून नेसून ते फाटून जाईल, जीर्ण शीर्ण होईल. काका या जगामध्ये असा एकही पदार्थ नाही की ज्याचा विनाश होत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो, वस्त्र बिस्त्र घ्यायच्या भानगडीत पडू नका. अहो त्यापेक्षा पांडुरंगाचं नाम तोपर्यंत हातातली साडी टाकून तो व्यापारी पळाला. महुद भाळवणी हाट फिरून आला. महूदच्या बाजारामध्ये काही व्यापार झाला. भाळवणीच्या बाजारामध्ये सगळे जण निघाले. तेव्हा यांचे द्वारकेचे राणे पांडव घरी चालले होते. हात फिरून आला, रोपळ्यासह मुखी गात विठ्ठलाला. 3 गाव झाली, 3 गावचे बाजार झाले, तरी काही खपलं नाही. शेवटी 3ही गावी खपला न माल द्याचा, 3ही गावी खपला न माल काही. आला करकम घोषास पुढे पायी, पुढे पायी, पुढे पायी. बस्ते सोडायचे, संध्याकाळी बांधायचे, घोड्यावर घालायचे, पुढे चालायचं. असा क्रम करत 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 करकमचा बाजार झाला. तिथेही काही नाही, घोषाचा बाजार. तिथेही काही प्राप्ती होईल अशी चिन्ह नाहीत. त्या भोसे गावातून पुढे चालले आणि वेळ दुपारची. त्या वेळेला तिथे माळावर एक नजर पडली, पाहिलं आणि काय दिसतंय? माळावरी भोषाच्या होता वेताळ एक वाटेत, लहान मोठे धोंडे ज्या भवती रोविले असंख्यात. अहो त्या भोशाच्या माळावर एक मोठा वेताळ होता एका पिंपळाच्या पाराखाली. त्याच्या जवळ नामदेव गेले आणि म्हणतायत, देवा इथे असे उघडे, हे काही तुम्हाला शोभत नाही. अहो राजा असा उघडा राहायला लागला तर प्रजेनी काय करावं? आणि तुम्ही उघडेच म्हणजे प्रजेचा अंदाज आम्हाला येतोय. राजा उघडा प्रजा उघडी. त्यामुळे तुम्ही असं राहू नका अशी तुम्हाला माझी विनंती. देवा ओ राजे तुम्ही पंढरीचे आणि इथे पाराखाली असे उभे, बघवत नाही बघवत नाही. थांबा, माझ्याजवळ वस्त्र आहे. म्हणून आपल्या जवळची गाठोडी सोडली, बस्ते सोडले. अहो त्या बस्त्यातली 2-3 धोतर काढली, एकाला एक जोडली आणि तेव्हा त्या वेताळाचं एक धोतर इतका मोठा होता, प्रचंड होता, त्याला घातली माळ.
त्याच्या अंगावर घातलं उपर्ण, एक रेशमी वस्त्र घेऊन त्याच्या मस्तकावर बांधलं आणि हात जोडून म्हणतायत, आता कसा दिसतोय माझा विठुराया, छान दिसतोय का नाही? मग असा का बसला होता बरं मगाशी? म्हणून कौतुकानं पाहतायत. तोपर्यंत आजूबाजूचे जे सगळे गण होते ते गण म्हणायला लागले, अहो त्यांना दिलं, ओ टोपीवाले आम्हाला द्या, आम्हाला द्या, आम्हाला काहीतरी द्या, मुंडाचं द्या, अंगडं द्या, टोपडं द्या. ते मनामध्ये विचार करतायत, दिवसा कुणीतरी काहीतरी वाटायला आलाय, आताच घ्या, नंतर देत नाही ओळख. सद्गुरुनाथ महाराज की जय. याच्याकडून घ्या, जेवढं मिळेल तेवढं घ्या. प्रत्येकाने त्यांच्याजवळ जे काही होतं ते घेतलं. अहो त्या बस्त्यात एकही कपडा शिल्लक राहिला नाही. तो त्या बस्त्याचं कापड असं हातात धरून नामदेवानी झटकलं, घडी घातली, आपल्या जवळ ठेवली आणि तो घोडा रिकामा घेऊन नामदेव पंढरपूरच्या दिशेने निघाले. जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल जय जय, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. पंढरीनाथाचा जय जयकार कानी आला आणि गोनाई राजाई दारात पळत 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 पुढे आल्या. नामदेव आला वाटतं, मालक आले वाटतं, धनी आले वाटतं. दुरून वीणेचा झनत्कार ऐकू आला, विठ्ठलाचा नामगजर ऐकू आला. आतमध्ये जाऊन पंचारती तयार करून या दोघी जणी दारात उभ्या. दामा शेटी अंगणात येऊन उभे, हातामध्ये उष्ण जलाचा गडू धरलेला आहे. ये 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 नाम्या, ये 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 ये. बघ, म्हणजे तू व्यापाराला बाहेर पडलास तर काहीही पुन्हा परत न घेता येतोस. हे म्हणाले, मी तेच सांगायचा प्रयत्न करतोय की मी काहीही परत न घेता आलेलो आहे. काहीही न घेताच मी आलेलो आहे. हे जेव्हा यांना समजेल तेव्हा काय होईल? आणि देवा, हे कौतुक माझं नाही बरं, हे कौतुक तुमचं पण नाही. त्यात तुमच्याकडं पाठ करून उभ्या आहेत ना, त्यांचं सगळं कौतुक आहे हे औक्षण बिक्षण. आता औक्षण करताय, नंतर वेगळ्याच माळ्या गळ्यामध्ये नाही घातल्या म्हणजे मिळवली. असं विचार करेपर्यंत ते नामदेवांचं स्वागत झालं. आतमध्ये प्रवेश केला, ओसरीवर दामाशेटीने बसवून घेतलं आणि म्हणाले, अरे बस्त्यातली सगळी कापडं संपलेली दिसतायत. तुझ्यासारखा गुंडापुत्र मला प्राप्त झाला, यासाठी परमेश्वराचे खरे आभारच मानले पाहिजेत. ये, आज मला तुला खरं नामदेवा आलिंगन द्यावं असं वाटतंय. म्हणून नामदेवांना दामा शेटीने आलिंगन दिलं आणि पाठीवरून हात फिरवत 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 कशाजवळ हात आला, कशाजवळ हात आला. अहो तो हात पुढे कधी आला ते कळलं नाही. आणि दामा शेटी म्हणतायत, नामदेवा अरे कशात काही नाही, यासाठी आलिंगन दिलं होतं. कशात काही नाही. काय म्हणाला? अरे नामदेवा कशात काही नाही. अहो मग मी हेच व्यापाराला जाण्यापूर्वी तुम्हाला सांगत होतो, कशात काही नाही. ते तुझा तत्वज्ञान वेदांत बाजूला ठेव सगळा. कशात रुपया नाही, 1 रुपया नाही. रुपया पाहिजे कशाला? देव सांगतो 1 रुपया, 1 रुपया. आणि तुम्हाला 1 रुपया? हो न सांगणारा होन पाहिजे कशाला आपल्याला? ज्याच्यासाठी मुजरा करावा लागतो आणि मुद्रा बिघडते, ती मुद्रा हवी आहे कशाला आपल्याला? ते सगळं नको.
ते सगळं नको. वा 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 वा, छान व्यापार केलास हो. आजपर्यंत आपल्या घराण्यात असा व्यापार कोणी केला नाही. नामदेवा, ते काही नाही, कपड्यांचं काय केलंस? अहो बाबा, एवढे चिडू नका. मी व्यापारच करून आलोय. ते कपडे मी देऊन आलोय. कुणाला? प्रस्तरेश्वराला. प्रस्तरेश्वर? होय होय, प्रस्तरेश्वर. बड प्रस्थ आहे. कुठलं? भोशाच्या माळावर. होय का? मी नाही ऐकलं ते कधी. तुमच्या वेळी नसतील ते, पण आता आहे. होय. आणि त्यांचे गण पण पुष्कळ आहेत. हो, एकदा त्या प्रस्तरेश्वराला खुश केलं म्हणजे त्याचे सगळे गण सुद्धा आपल्याकडून घ्यायला लागतात. सगळा माल तिथे माझा खपला. असं होय. पण पैसा कुठे आहे? पैसा कुठे? काय झालं? मी सगळे कपडे त्यांना देऊ केले, पण ते म्हणाले, हे बघ बाबा, आता माझ्याजवळ पैसे नाहीत. तेव्हा तू असं करशील का? पुढच्या बाजाराला येशील तेव्हा माझ्याकडून पैसे घेऊन जा. नामदेवा, असा उधारीचा धंदा बरा नव्हा, चांगलं नाही हे. पण ठीक आहे, तुझी पहिली वेळ आहे. या आठवड्यात जा आणि त्या भोशाच्या माळावरून व्यापाऱ्याकडून, तो कोण तुझा प्रस्तरेश्वर का पाषाणेश्वर आहे, त्याच्याकडून पैसे घेऊन ये. मला कर्तव्य पैशाशी आहे. आणले नाहीस तर घरी परत येऊ नकोस. ते म्हणाले, हे जर आधीच सांगितलं असतं तर बरं झालं नसतं का? नसतोच आलो घरी, पण आता तुमच्या शब्दात अडकलो, जाऊन परत यावं लागेल. म्हणून नामदेव तिथपर्यंत गेले. तो त्या भोशाच्या माळावरच्या वेताळाच्या अंगावर एकही कापड नव्हतं. त्या गणांच्या अंगावरती एकही टोपडं, झबलं, अंगडं काही दिसत नव्हतं. ती पूर्वीची अवस्था नामदेवानी पुन्हा पाहिली. नामदेव म्हणतात, काय हो, तुम्हाला नेसवलेली सगळी वस्त्र कुठे फिटली, कुठे गेली? ते काही असे ना, माझे पैसे द्या, माझे पैसे द्या. मला माझ्या पैशाची कर्तव्य आहे. माझ्या वडिलांनी सांगितलंय, पैसे हवेत, पैसे घेऊन घ्या, त्याच्याशिवाय काही आता मी जात नसतो. अहो, तो वेताळ होय ही म्हणायला तयार नाही, नाही म्हणायला तयार नाही. शेवटी त्याच्या शेजारी एक त्याचा प्रधान उभा होता. त्याचं नाव धोंडोबा. त्याच्याकडे बघितलं आणि काय म्हणाले, हे गणोबा तर काही सांगायला तयार नाही. तुम्ही तरी आमच्या सौद्याला तुम्ही साक्ष आहात. माझ्या वडिलांनी सांगितलंय, पैसे घेऊन जर न येशील तर जामीन घेऊन ये. तुम्ही जामीन राहा. असं म्हणून त्या धोंडोबाला उपसलं मातीतून, घोड्यावर घातलं आणि पंढरपूरला नामदेवांची स्वारी आली. काय नामदेवा, पैसे? पैसे नाही, जामीन घेऊन आलोय. कुठे आहे? हा काय घोड्यावर? अरे हा धोंडा? हो, आमच्यातल्या व्यापाराला हाच जामीन होता. ही तुझी बुद्धी नाम्या. तूही धोंडा आणि हाही धोंडा. तेव्हा आता एक करतो, तुम्हा दोघांना बळदात घालतो. हा जामीन आहे ना, याच्याकडून पैसे वसूल करून दाखव. म्हणून दोघांनाही बळदात ढकललं. बाहेरून कडी लावून घेतली दामाशेठींनी. आणि त्या क्षणी नामदेवांना कोणत्याही प्रकारचं दुःख न होता आनंद झाला. ते म्हणाले, या प्रपंचात याच्या इतका एकांत दुसरा कधी प्राप्त झाला असा. देवा, अरे आज तुझ्या कृपेने अशी शांती मला अनुभवाला आलेली आहे. म्हणून भगवंताचं भजन करायला सुरुवात केली. आणि थोड्या वेळाने दार वाजायला लागलं. हो नाम्या, पैसे वसूल झाले का नाही? पैसे पैसे कुठे आहेत? नामदेव म्हणतात, आता काय करावं? पैसे यांना द्यावेत तरी कसे? दामाशेठींच्या तळपायाची आग मस्तकाला गेलेली आहे. पारा चढलेला आहे. अहो, दार उघडलं आणि आपल्या हातामध्ये गज होता, कात्री होती. ती अशी त्या दिशेने
फेकून मारली नामदेवांना म्हणता, तो नामदेवांना लागण्यापूर्वी या धोंडोबानी पुढे होऊन तो वार आपल्या अंगावर झेलला. खंडशी आवाज झाला, गज आणि कात्री खाली पडली आणि त्या बळदामध्ये लखलख 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 असा प्रकाश पडलेला आहे तो पाहिला. दामा शेट्टी म्हणतायत, अरे नाम्या, आज सूर्य या बळदात कसा काय उगवला? अहो हा सूर्य नाही, तुम्ही जो गज फेकून मारलायत ना, कात्री फेकून मारलीत ना, ती सोन्याची झाली, सोन्याची. धोंडोबा हा साक्षात परीस, हा साधा धोंडा नाही, हा परीस आहे, परीस. असं राजाई, गोणाई, जा कढई घेऊन या, झारे घेऊन या, उलथणी घेऊन या, तवे घेऊन या, भांडी लोखंडाची वाट्या घेऊन या, चमचे एक 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 घेऊन या. अहो, एक कढई आणली ती त्याला लावली सोन्याची, पात्र आणली ती लावली सोन्याची, तवा तो सोन्याचा. आता तापून त्याचं काय व्हायचं? म्हणजे पोळी पण सोन्याची खायची अशी परिस्थिती झाली. अहो, एक 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 पात्र लावून सोन्याचं करून घेतलं. आपल्या जानव्याला किल्ल्या होत्या त्या सुद्धा लावल्या, किल्ली सुद्धा सोन्याची. घरात काहीच राहिलं नाही. नामदेवांना दामा शेट्टी म्हणतायत, नाम्या, खिळे आण, खिळे, खिळे आण. नामदेवानी हात जोडले म्हणाले, खिळे नाहीत पण चुका आहेत. खिळे नाहीत पण चुका आहेत. किती आहेत? पोतीभर आहेत तुम्ही मी केलेल्या. त्या सगळ्या चुका आणल्या, त्या सोन्याच्या झाल्या. अहो, ही वार्ता पंढरपुरातून भोशाच्या माळापर्यंत पोहोचली आणि भोशाचे लोक बैलगाडी करून आले की तिथे आमचं ग्रामदैवत द्या चोरून आणलेलं. तेव्हा आठवलं बरं का, इतके दिवस पाराखाली तसंच पडलं होतं बिनपूजेचं. आमचं ग्रामदैवत द्या, उचलून आणलंय इथे, त्याची मूर्ती आम्हाला पाहिजे. मूर्ती वगैरे काही नको होती, परिचय म्हणून पाहिजे होता. हमरी तुमरीवरती आली ही मंडळी. दामा शेट्टी म्हणतायत, मिळणार नाही, तो आमचा आहे, आम्हाला जामीन आहे. ते म्हणतायत, नाही, आमच्या गावातला उचलून आणलाय, आमचं आहे. हे म्हणतायत आमचं आहे, हे म्हणतायत आमचं आहे. अहो, असं करता 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 नामदेवांच्या हातातून तो धोंडा हिसकावून या भोसेकरांनी घेतला आपल्या हातामध्ये आणि त्यातल्या एकाने आपल्या जानव्याची किल्ली त्या धोंडोबाला लावली. पण तिचं काहीच झालं नाही हो. ती किल्ली तशीच लोखंडाची राहिली. तो मनामध्ये विचार करतोय, याच्यात काहीतरी मिक्स असेल. तेव्हा हे असं लोखंड नसेल, यात काहीतरी फसवाफसवी झाली असेल, दुसरं काहीतरी आणून. म्हणून दुसरं आपल्या जवळ लोखंडाचं जे होतं, खिळे होते, ते लावून बघितले, पण कशाचं सोनं होईना. जन हो. जेव्हा नामदेवांच्या हातून तो धोंडा सुटला, त्या क्षणी त्याचं परिसत्व संपलं होतं. परिसत्व मात्र नामदेवांजवळ उरलं होतं. ती किंमत नामदेवांची त्या क्षणी त्या भोशाच्या मंडळींना आणि पंढरपुरातल्या लोकांना आणि नामदेवांच्या घरातल्या लोकांना लक्षात आली आणि दामा शेट्टींचे डोळे पाण्याने भरून आले. अरे नाम्या, तुझ्यासारखं सोनं आमच्या घरात जन्माला आलं, पण आम्ही परिसाच्या मागे लागलो. आजपर्यंत आम्हाला तुझी योग्यता लक्षात आली नाही, म्हणून तुला वाटेल ते मी बोललो. मला क्षमा कर. ती भोशाची मंडळी म्हणतायत, महाराज आम्हाला क्षमा करा. अहो, तुम्हाला क्षमा करणारा मी कोण? मी उचलून जो आणला तो दगडच होता,
पण माझ्या हातात आल्यानंतर त्याचा परीस व्हावा ही किमया करणारा माझा सखा पांडुरंग आहे. तेव्हा तुम्हाला असा परीस प्राप्त व्हावा असं वाटत असेल, तुम्हाला तुमच्या जीवनाला स्वर्णता यावी असं वाटत असेल तर एक करा, दुसऱ्या कुणाचाही हात आपल्या हाती धरण्याच्या ऐवजी आपला सगळा मान त्या पांडुरंगाच्या चरणाशी ठेवून त्याला विनंती करा की देवा, आजपासून तू आमचा मित्र हो. जर जीवनामध्ये अशी विनंती त्याने मान्य केली, म्हणजे आजच्या काळात त्याने जर फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली तर सगळीकडे लाईक्स नक्की मिळतात, सगळीकडे वाहवा नक्की होते, सगळीकडे कीर्ती नक्की होते, सर्वत्र प्रेम नक्की प्राप्त होतं. ते आम्हाला प्राप्त व्हायचं असेल तर जनाबाई सांगतात, परमेश्वराने आम्हाला सखा मानावं यासाठी आम्ही प्रयत्नरत राहावं. कारण ज्याला त्यांनी आपलं मानलेलं आहे त्यांचा अंकित होऊन तो राहतो. ऐसा अंकित भक्तासी म्हणे नाम याची दासी, ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी, ज्याचा सखा हरी त्यावरी, ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी, हो विश्व कृपा करी, विश्व कृपा करी. झालेली सेवा भगवत चरणाशी अर्पण करतो. महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांचा उत्सव प्रतिवर्षाप्रमाणे इथे सुरू आहे. त्या उत्सवामध्ये मला सेवेची संधी देणारे इथले सर्व व्यवस्थापक, दोनही साथीदार पटवर्धन आणि कानडे आणि तुम्ही सर्व श्रोते यांच्याविषयी ऋण व्यक्त करतो. यद रोचते तद ग्राह्यम, यन्न रोचते तत् सकलम त्याज्यम इतकं म्हणतो. झालेली सेवा महर्षींच्या चरणाशी अर्पण करतो. तुकाराम महाराजांनी जेवढं मागणं मागितलं तेवढं मागूया आणि देवाची आरती आपण करू. हे चिदान देगा देवा तुझा विसर न भावा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देगा सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी.